सो हॅलो एव्हरीवन, आज आपण केंट एअर फ्रायरची अनबॉक्सिंग या ठिकाणी करत आहे, जे की ॲमेझॉनवरून परचेस केले आणि हे आपल्याला 8,500 रुपयाला पडलेलं आहे. चला बघूया याच्यामध्ये काय काय ॲक्सेसरीज येते आणि सगळं काही मी तुम्हाला इथं दाखवेल. हे बघा, हे 12 लिटरचं केंटचं एअर फ्रायर आहे. 8,540 रुपयाला आपल्याला डिलिव्हर्ड झालेलं आहे. आता याची अनबॉक्सिंग आपण करूया. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, अतिशय चांगल्या प्रकारचा बॉक्स इथे आलेला आहे. कुठल्याही प्रकारचा याला डॅमेज नाही आहे. वरतून हे याचे सगळ्यात पहिले जे रोलिंग आहे हे 2, त्यासोबत त्या काड्या दिलेल्या आहेत. ते ह्याच्यामध्ये आपण जे बार्बिक्यू वगैरे ग्रिल करू शकतो, बनवू शकतो ते. आणि हे आपलं केंटचं एअर फ्रायर या ठिकाणी आता आपण वरती याला काढत आहोत. तर मित्रांनो, याचा रिझल्ट खरंच खूप छान आहे. तुम्ही नक्की आवर्जून याचे पूर्ण रिव्ह्यू बघू शकता, व्हिडिओ बघू शकता आणि डिसाईड करू शकता घ्यायचे का नाही ते. तर माझ्याकडे आता मी जवळपास 1 आठवडा झालं हे यूज करतो आहे. खूप चांगला रिझल्ट आहे याचा. चिकन फ्राय झालं, फिश फ्राय झालं, कमी ऑइलमध्ये कुकिंग याच्यामधून आपण करू शकतो. ह्या अशा प्लेट्स या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत. तर ह्या प्लेट्स वगैरे यांचा वापर होतो. आणि हे आपलं केंटचं एअर फ्रायर जे आता आपण बॉक्सच्या बाहेर काढतो आहे ते. क्वालिटी एकदम चांगली आहे मित्रांनो. फायबर वगैरे एकदम बॉडी मेटॅलिक आहे आणि आतलं मेटॅलिक आहे, बाहेरचं फायबर ब्लॅक फायबर बॉडी आहे पूर्ण. आणि हँडलला खूप इझी आहे, खूप इझी याचं मॅन्युअल आहे. ह्या ठिकाणी जो बारकोड आपल्याला दिसतोय तो स्कॅन केला तर आपल्याला पूर्णपणे त्याचं टेम्परेचर, खाण्याचं किती काय ठेवायचं ते सर्व काही दिसतंय. रिझल्ट खूप चांगला येतो. त्याच्याने तुम्हाला कुठल्याही प्रकारचं म्हणतात ना ते भाजणं वगैरे करपण्याचा भाग होत नाही. आणि तुम्ही याच्यातून असं काढून व्यवस्थित आपण चेक पण करू शकता. आता या ठिकाणी पहा, हे जे भांडं आहे हे पूर्ण असं एक गोल ग्रिलसाठी एक भांडं आहे. हा स्टोरेज बॉक्स आहे. आता पूर्ण आतमधून पूर्ण याचं स्टेनलेस स्टील ॲल्युमिनियम जे काय असतं ते हीट प्रेससाठी त्याचा बनलेलं आहे. आणि याच्यामध्ये भरपूर आपण याच्यामध्ये अख्खं चिकनसुद्धा ठेवू शकतो, जेणेकरून याच्यामध्ये मावेल असं. हे 12 लिटरचं आहे. याच्यामध्ये छोट्या साईज पण होत्या, पण आम्ही मोठं प्रेफर केलं. आणि हे फक्त एअर फ्रायर नाही तर ओव्हनसुद्धा आहे. तर ह्या दोन्हीचाही उपयोग आपल्याला या ठिकाणी करता येतो. हे पाहू शकता आपण चालू केलं. याच्यावरती हे जे मेनू आहेत हे बटन्स आहेत. याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये दिलेलं आहे. आणि जो QR कोड दिसतोय तो स्कॅन केला तर पूर्ण तुम्हाला मेनू येतो, ज्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची रेसिपी बनवायची असेल तर ती तुम्ही इझिली बनवू शकता. सर, आम्ही याचे व्हिडिओज काही टाकलेले आहेत, तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन ते बघू शकता. चिकन रोस्ट असेल, चिकन फ्राय असेल, बार्बिक्यू असेल, BBQs जे असतात, छोटे छोटे क्यूब्स असतात. त्यानंतर याच्यामध्ये कॉर्न पण आम्ही फ्राय केलं आहे. तर याच्यामध्ये आपण पिझ्झा पण बनवलेला आहे आणि त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे. तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय.